शिवसकाळ मित्रांनो, आज आपण जुन्नर भागामध्ये काल रात्रीहून मुक्काम केला आणि आज आपण जीवधन किल्ल्याचा ट्रेक करायला निघालो. हा किल्ला जुन्नर तालुक्यात आहे. जुन्नर पासून या किल्ल्याला पोहोचण्यासाठी जवळपास 1.5 तास लागतो. अंदाजे 35 किलोमीटरचं अंतर आहे. ही जुन्नर भागातली ही समोर दिसते ती कमान आहे आणि डाव्या बाजूला आपल्याला शिवनेरी किल्ला दिसतो. हा दिसतोय तो शिवनेरी किल्ला आहे. समोर दिसतोय आपल्याला आता हा जीवधन किल्ला. जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी आपण पोहोचतोय. जीवधन किल्ल्याच्या पायथ्याशी पण काही हॉटेल आहेत. त्या ठिकाणी नाश्ता व जेवणाची सोय होते आणि काही जण राहण्याची पण व्यवस्था करतात. सकाळी बरोबर 9:45 वाजता आम्ही किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो आणि आता इथून आम्ही किल्ला ट्रेक सुरुवात करतो. आजचे साथीदार आहेत एकूण 4 जण आणि मी प्रदीप पटणे. सोबत आहे दत्तू सांगळे, संजय महाकाळ, प्रवीण घारकर व नितीन वाणी. चला तर आपण ट्रेकला सुरुवात करूयात आणि किती वेळ लागतो ते पाहूयात. वाटेत मी थोडी माहिती देत जाईन आपल्याला. आपण ज्या मार्गाने जातोय तो मार्ग बरोबर आहे की नाही हे ओळखण्यासाठी बरेच जण एकावर एक दगड ठेवलेले असतात. ते आपल्याला जर दिसले तर आपण समजायचं आपण योग्य मार्गाने जातोय. जीवधन किल्ला नाणेघाट व्यापारी मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरला जात असे. समोर दिसतोय तो नाणेघाट. आता पायरी मार्ग सुरू झालेला आहे. ज्या ठिकाणी अवघड आहे त्या ठिकाणी पुरातत्व विभागाने आपल्या सोयीसाठी एक रेलिंग उभी केली. त्याच्या साहाय्याने आपल्याला चढणं सोपं जातं. दगडी पायऱ्या आहेत आणि या किल्ल्यावर फिरताना एक काळजी घ्यायची आहे. या भागामध्ये विषारी साप खूप आहेत. आम्हालाही 1-2 दिसले. तर कृपया जाताना चांगले पायामध्ये शूज ठेवून या. जीवधन किल्ल्याचं नाव जीवधन म्हणजे जीवाचं धन. कारण हा किल्ला जिंकणं म्हणजे जीवावर उदार होणं असं आहे. खूपच अवघड अशा पायऱ्या आहेत. जीवधन किल्ला म्हणजे इतिहासाचा अभिमान, निसर्गाची ताकद व माणसाच्या मर्यादांची परीक्षा आहे.
हा शेवटचा किल्ल्याचा टप्पा आहे आणि तो खूपच अवघड आहे. या ठिकाणी आपल्या साह्यासाठी काही जणांनी दुर्गप्रेमींनी दोऱ्या बांधून ठेवलेल्या आहेत, त्यामुळं हा किल्ला चढणं सोपं जातं. सावकाश आणि शांत मनाने जर आपण किल्ला चढलात तर कुठलाही त्रास आणि कुठलाही धोका नाही. जीवधन किल्ल्यावर जाण्यासाठी 2 प्रमुख मार्ग आहेत. एक आहे तो घाटघर मार्ग, ज्या मार्गाने आपण आलोय, आणि दुसरा आहे नाणेघाट मार्ग. ज्यावेळेस आपण घाटघर मार्ग येतो त्या मार्गावर हा फक्त शेवटचा टप्पा खडतर आहे. पण जर आपण नाणेघाट मार्ग येतो तर त्या ठिकाणी येण्यासाठी दोरखंडाचा वापर करावा लागतो व सोबत अनुभवी ट्रेकर्स हवेत. जवळपास 1.5 तासाच्या अवघड चढाईनंतर आम्ही किल्ल्याच्या प्रवेशद्वाराजवळ पोहोचलो. या किल्ल्याच्या दरवाजाचं वैशिष्ट्य म्हणजे हा एका अखंड कातळामध्ये कोरलेला दरवाजा आहे आणि गोमुखी पद्धतीचा हा दरवाजा आहे. थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही किल्ल्यात प्रवेश करणार आहोत. छत्रपती शिवरायांच्या या किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर नतमस्तक होऊन आणि ऊर्जा घेऊन आम्ही किल्ल्यात प्रवेश केला. किल्ल्यावरून दिसणारं हे खूपच सुंदर असं दृश्य दिसत आहे. पावसाळ्यात तर खूपच छान दिसत. हा दिसतोय तो वानरलिंगी सुळका. जीवधन किल्ल्यावरून या ठिकाणी झिप लाईन केले जाते. त्यासाठी हे तुम्हाला दिसत असतील जे खाली लावलेले काही हुक आहेत, याच्या साहाय्यानेच प्रशिक्षित लोकांच्या सोबतीनेच या ठिकाणी झिप लाईन केले जाते. जीवधन किल्ला महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात नाणेघाटाच्या दक्षिणेला सह्याद्री पर्वत रांगामध्ये बसलेला आहे. जीवधन किल्ला प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. नाणेघाट हा महत्वाचा व्यापारी मार्ग असल्यामुळे त्याच्या संरक्षणासाठी हा किल्ला बांधण्यात आला होता. वातावरण जर स्वच्छ असेल तर जीवधन किल्ल्यावरून आपल्याला हरिश्चंद्रगड, चावड, हडसर व नाणेघाट हे स्पष्टपणे दिसतात. गडदेवता जिवाई देवीचं हे मंदिर आहे. आम्ही त्याचं दर्शन घेऊन
पुढे निघालो. जीवधन किल्ल्यावर सैनिकांसाठी अन्नधान्य साठवण्यासाठी स्वतंत्र धान्य कोठारांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. किल्ला उंच व दुर्गम असल्यामुळे वेढा पडल्यास दीर्घकाळ अन्न पुरवठा करता यावा, हा त्यामागचा उद्देश आहे. हे कोठार एकात एक 3 ते 4 आहेत, तसेच ते खाली पण आहेत. आपण पूर्ण अंधार असल्यामुळं आतमध्ये जाऊ शकत. जेवढं बघतोय आपण टॉर्चच्या उजेडामध्ये तेवढंच आपल्याला दिसतंय. अन्नधान्य जास्त काळ टिकून राहावा म्हणून त्यास हवा लागण्यासाठी हे असे छिद्र आहेत. किती कल्पकता होती त्यावेळेस. छतावर डिझाईन कोरलेली आहे. तसेच जे दगडी खांब आहे त्याच्यावर असे नागाचे चित्र आहे. या ठिकाणी भगवा झेंडा नव्हता, म्हणून आम्ही या ठिकाणी एक नवीन असा भगवा झेंडा लावलेला आहे. धान्य कोठारे किल्ल्याच्या मध्यभागी स्थित आहेत. ही कोठारे पाण्याच्या टाक्याच्या जवळच बांधलेली आहेत. किल्ल्यावर मुबलक असं पाणी आहे. वर्षभर पुरेल असं ठेवलेलं आहे. सध्या जे टाकामध्ये पाणी आहे ते तेवढं वापरणे योग्य नाही. त्यावरती शेवाळ साचलेलं आहे. आपण बघू शकतोय हिरवगार असं शेवाळ आहे. हे पाणी पिण्यायोग्य नाही.
या ठिकाणी पण एक पाण्याचा टाका आहे. संपूर्ण किल्ल्याला गडफेरी करून आम्ही किल्ला उतरायला घेतला, कारण किल्ला तेवढाच सावकाश उतरावा लागणार होता. तर आम्ही हळूहळू किल्ला उतरायला सुरुवात केलेली आहे. आमचा ट्रेक यशस्वीरित्या पूर्ण झाला. जर आपणास हा व्हिडिओ आवडला तर कृपया आपण यास लाईक करावे, शेअर करा व सबस्क्राईब करावं. जय शिवराय.